जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बनावट प्रशासकीय मान्यता पत्राच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। तसेच कार्यकारी अभियंत्याचे कामकाज करण्याचे अधिकार काढून घेतले आहे। कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांचे कामकाज बघता ही कारवाई योग्य झाली असली तरी अन्य 2 ते 3 कर्मचाऱ्यांना नाहक बळी दिला जात असल्याने जिल्हा परिषद वर्तुळात नाराजी दिसून आली। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। बांधकाम विभागात प्रशासकीय मान्यतेबाबत साशंकता घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले। तरी देखील कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। शासनाच्या पर्यटन विभागामार्फत कामकाज करण्याबाबत समाज माध्यमावर बनावट प्रशासकीय मान्यतेचे पत्र फिरले। या पत्राच्या आधारे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम 3च्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांना पत्र देत निविदा प्रक्रिया राबवण्याचे सांगितले। त्यानुसार त्याच दिवशी निफाडच्या उप अभियंत्यांनी कार्यकारी अभियंताकडे कामाचे अंदाजपत्र पाठवले। त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील 5 टेबलवर, बांधकाम 3च्या कार्यालयातील 4 टेबल व सामान्य प्रशासन विभागाच्या 4 टेबलवर फाईल फिरून निविदा प्रसिद्ध करण्यात आली। मात्र प्रशासकीय मान्यतेबाबत साशंकता असल्याने बांधकाम 3च्या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले। त्यानंतर बनावट प्रशासकीय मान्यता बोगस असल्याचे उघड झाले। या संदर्भात शासनाच्या पर्यटन विभागाने 22 जानेवारी 2025 रोजी तर जिल्हाधिकारी कार्यालयाने 23 जानेवारी 2025 रोजी संबंधित पत्राबाबत कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट केले। त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली। बांधकाम 3च्या चाणक्षपणामुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच विभागातील तांत्रिक शाखा अभियंता राखी देवरे, कनिष्ठ सहाय्यक मंगेश केदारे तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी संगीता बनकर। आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।